हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत इझी अशी रेसिपी आणि सगळ्यांनाच आवडणारी, ते म्हणजे मटर पनीर. खूप जणांना आवडतं. तर त्याची रेसिपी खूप इझी आहे, असं नाही की जास्त वेळ लागतो, खूपच इझी आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल गरम करायचं, लगेच मध्ये लसूण टाकायचा, अद्रक टाकायचा आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या. आणि ते चांगलं परतलं की लगेच मध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. आणि कांदा सॉफ्ट किंवा लवकर परतलं म्हणजे मध्ये थोडंसं ना मीठ टाकायचं. मीठ टाकते, मीठ थोडंसं चवीनुसारच मीठ आधीच टाकून ठेवते मध्ये मी, कारण एक तर पटकन कांदा परततो पण आणि आपला टाईम वेस्ट पण होत नाही जास्त, किंवा गडबड असली तर पटकन परतो. कोणत्या पण भाजीमध्ये आपल्याला कांदा जर पटकन परतायचा असेल तर मध्ये मीठ टाकायचं, खूप लवकर परततो. आणि गॅस थोडासा फुल करायचा. तर इथे लगेच टाकलेलं आहे मध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर. त्याच्यात नंतर टोमॅटो पण टाकलेलं होतं मध्ये मी, कारण कांदा सॉफ्ट झालेला होता. नंतर किचन किंग मसाला टाकला होता, सब्जी मसाला टाकला होता, गरम मसाला टाकला होता. मध्येच लाईट गेली होती, त्याच्यानंतर मध्ये हळद टाकली होती, आपली साधी मिरची पावडर टाकली होती. आणि ते चांगलं मिक्स करून घेतलेलं होतं. आणि हे जे मसाला आहे ते चांगला फ्राय झालेला होता. टोमॅटो वगैरे सगळं सॉफ्ट झालं आणि ते थंड झाल्यानंतर लगेच मी मिक्सी ग्राइंडर मीठ टाकून ते चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घेतलं, दळून घेतलं. आणि त्याच्यानंतर सेम कढई घेतली होती, त्याच्यामध्ये गरम मसाला, धनिया पावडर, मीठ, काश्मीरी चिली पावडर आणि गरम मसाला आणि थोडंसं आपलं जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घेतलेलं होतं. आणि मध्ये जिरे पावडर पण होतं. ते चांगलं परतलं, मसाले वगैरे चांगले तेलामध्ये परतले केले की आपली ग्रेव्ही जी आहे ग्राइंड करून घेतलेली ती ग्रेव्ही टाकली. आणि नंतर आणखीन ते पाणी टाकून सगळं थोडंसं मध्ये पाणी पण टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर लगे मध्ये पाणी टाकल्यानंतर लगेच ते ग्रेव्ही जी आहे ती चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली. आणि ह्या ग्रेव्हीला थोडंसं जे आहे थोडं शिजू द्यायचं, म्हणजे थोडंसं फ्राय होऊ द्यायचं. थोडी फ्राय झाली की लगेच साईडनं तेल सोडते ती ग्रेव्ही. त्याच्यानंतर मीठ टाकली होती मी मलाई, आपली दुधावरची साय जी असते ते साय घ्यायची आहे, चांगली फेटून ते टाकली होती. आणि लगेच त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं पनीर. आणि पनीर इथं जे आहे ते अमूलचं घेतलेलं होतं मी. आणि पनीर टाकल्यानंतर लगेच आपल्याला टाकायचे आहे त्याच्यानंतर मटर, म्हणजे वाटाणे. इथं फ्रोझन मटर घेतलेलं होतं मी, कारण या टाईमला असे वाटाणे वगैरे अवेलेबल होत नाहीत. फ्रोझन मटरच आणलेलं होतं. तर ते मध्ये टाकून घेतलं, ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. आणि पनीर तर आपलं रेडीच आहे, पण थोडीशी मध्ये साखर टाकायची आहे. ते दाखविण्यासाठी मी ती दाखवण्याची क्लिप विसरून गेली माझी. थोडंसं टाकली होती, एक चमचाभर छोटासा. आणि त्याच्यानंतर मध्ये टाकलेली होती कसुरी मेथी. कसुरी मेथीने छान टेस्ट येते, चांगली क्रश करून टाकायची आहे. नंतर वरून क्रश करून पनीर टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि आपलं जे पालक पनीर आहे, आपलं जे मटर पनीर आहे ते एकदम रेडी आहे. तर खूप छान लागतं, नक्की रेसिपी ट्राय